विशाळगडावरील मलिक रेहान वली यांच्या दर्ग्यावर हिंदू मुस्लिम भाविक मोठ्या संख्येनं दर्शनासाठी येतात. पर्यटकांमुळे या ठिकाणच्या नागरिकांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र 14 जुलै रोजी विशाळगडावर हिंसाचाराची घटना घडल्यानंतर अजूनही या ठिकाणी संचारबंदी लागू आहे. संचारबंदीमुळे सर्व व्यवसाय बंद असल्यानं विशाळगड, गजापूर आणि परिसरातील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. विशाळगडावर सालाबादप्रमाणे हजरत मलिक रेहान मीरासाहेब बाबांचा उरूस उत्सव साजरा होतोय. संचारबंदी उठवून हा उरूस उत्सवासाठी परवानगी द्यावी आदी मागण्या विशाळगड परिसरातील गावातील नागरिकांसह धाराशिव नगरमधील एका सामाजिक संस्थेनं केली आहे. या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. जिल्हा प्रशासनानं मागणीची दखल घ्यावी, अन्यथा 8 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. विशाळगड या ठिकाणी जुलै महिन्यामध्ये जी काही समाजकंटकांनी धुडगूस घातला होता त्यासाठी शासनाने 144 कलम लागू केलेला आहे. आता जानेवारी महिन्यामध्ये 12 जानेवारीपासून बाबा मलिक रेहान मीरासाहेब यांचा उरूस चालू होत आहे. तर सरकारला आम्ही वारंवार विनंती करत आलेलो आहोत की निवेदनाच्या माध्यमातून की ते कलम हटवा व येणाऱ्या भाविक भक्तांना त्या ठिकाणी उरूस साजरा करू द्या. मात्र सरकारनं अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. आम्ही आज ठिय्या आंदोलन केलेलं आहे. 8 तारखेला जर सरकारने 8 तारखेपर्यंत हा प्रश्न जर नाही मार्गी लावला तर 8 तारखेला आम्ही सामुदायिक आमरण उपोषणाला बसणार आहोत. जेणेकरून मग ते जे काय त्यात जीवितहानी घडेल त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील, कलेक्टर साहेब जबाबदार राहतील. त्याच्यामुळे आमची विनंती आहे कलेक्टर साहेबांना की आपण ताबडतोब तिथल्या ट्रस्टला बोलून व भाविक भक्तांना बोलून आपण ताबडतोब मिटिंग लावून हा मार्ग 2 ते 3 दिवसामध्ये मिटवावा व उरूसाला परवानगी द्यावी. आंदोलनात शकील बिराजदार, अकील बिराजदार, शबाना नदाफ, कादर नदाफ, नसरीन नदाफ, इब्राहिम कादरी, मौझम पठाण, मुबारक मुजावर, पापा सय्यद सहभागी झाले होते.